फक्त एकच आहे साहेब, म्हणजे कसं आहे की आमच्या ताईने एक निवेदन दिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, व्हिडिओ आहेत, सर्व आहेत, जे झालेलं आहे विनयभंग आहे. आणि आपण पण म्हणजे असं असतं ना, म्हणजे खूप वेळा असं सांगतात झालं हे कोर्टात फायनल होणार, म्हणजे एक तुम्ही लोक सरळ म्हणजे आम्हाला सांगतात अरे नाही ते कोर्टात बरोबर FIR झालेले आहे, ते काय खरं आहे काय खोटं आहे ते तुम्ही म्हणजे तुम्ही सांगतात, आम्हाला माहित नाही. पण आता हेच आहे की ताई माझे सांगितले, आम्ही सर्व आणलेलं आहे, साहेबांनी पण तिकडे बोललेलं आहे, त्याच्यावरती गुन्हा नोंदा. आणि ह्याच्यामध्ये जो पूर्ण सूत्रधार आहे महेश बालदी साहेब, त्यांना त्याच्यामध्ये, कारण का सूत्रधार शेवटी आमचं साहेबांचा फक्त काय नाही साहेब, म्हणजे आमचा एक लहानसा कार्यकर्ता काय करतो पण डायरेक्ट साहेबांवरती गुन्हा होतो. मग महेश बालदी कुठला असं मोठा आहे? नियम प्रत्येकासाठी सेम असावा. मग ते साहेब फक्त असं आहे की हे ताईबद्दल आज होणार का हे, म्हणजे तसं मला साहेबांना तिकडे ते बोलायचं. मी याची चौकशी करून योग्य ती कारवाई. किती दिवस आता ते चौकशी तपास चौकशी तपास नाही साहेब, सभेचं आहे ना पत्र आता दे साहेब काय आहे बघा, मी एकच बोलतो, 1 दिवस 2 दिवस म्हणजे एक चौकशीला एक वेळ असते ना साहेब, म्हणजे ते किती दिवस, म्हणजे साहेबांना मला सांगायचं आहे, मी साहेबांनी असं सांगितलेलं आहे. तुम्ही सांगा की याच्यात अर्ज प्राप्त झालेला आहे, हा. आता मला चौकशी यायला वेळ लागेल तरी किती काय, आता तुम्ही सांगताय ह्या प्रकार नाही, सगळे असेच सांगतात, तुम्ही सांगताय चौकशी करा. नाही साहेब बघा, चौकशी नाही, कसं आहे आज मी परत बोलतो, आता एखादा महिला साहेब ऐका, थोडंसं मी ऐकतो, थोडा तुम्ही बोला. महिलाने सांगितल्याबरोबर जे आहे ती सत्यता ते आपल्याला ते मेन्शन करावं लागते. 354 जे आहे, नाही सत्यता 354 घ्या आणि चौकशी करा ना साहेब. परंतु आज आपण बोलणार करण्याच्या अगोदर मी चौकशी करणार, नंतर ते करणार. तुम्ही साहेब चौकशी कोणाकडे त्यांना जाऊन विचारणार का विनयभंग केला की नाही? आता तुमच्या समोर एक मनसे कार्यकर्ता सांगतो की अशी प्रेशर प्रॅक्टिस आम्हाला करावीच लागते. याच्यात महेश बागेला तुम्ही नाही, बघा. 354 मागे मला प्रॉम्प्ट काय आहे ना खरी गोष्ट याच्यात तपास करू. मी काय बोलतो साहेब, 1 दिवस घेणार 2 दिवस घेणार किती घेणार आहे काम? मी आता सीपी साहेबांच्याकडे चालले, मी ही सर्व परिस्थिती समजून सांगतो. संदेश मी तुम्हाला फोन करून सांगतो. अरे मी नाही बघा, परत मी सांगतो साहेब, तुम्ही जे बोलत ना 1 दिवस सगळं झालं साहेब, सगळं बरोबर आहे. आता एकच विषय सगळीकडे फिरतोय की तुम्ही बोलला की चौकशी करणार आहे किंवा काय. आता तो जो गुन्हा दाखल करायचा आहे त्यासाठी चौकशी कशी, हे मला सांग, म्हणजे कशी चौकशी? हे पण आहे, चला हे पण आहे दाखल झालेलं आहे त्यात हे 354 नवीन BNS 354 हे कसं ऍड करायचं महेश बादलीचं नाव येणार का नाही साहेब आमची विनंती. तो विषय आणि आता साहेब ऐका ना साहेब, आता FIR दिलेल्या त्या चोळीमध्ये त्यांनी हे नाही साहेब, असं नाही साहेब, का असतं एखादा त्यावेळी का असतं प्रेशर असतो, लक्षात त्याला असं असू शकतो की त्यांनी ठेवला असता महेश बालदीचं नाव घेतला तर आम्ही असं करून टाकेल. परंतु कसं आहे आज तो बोलतोय, मी काय बोलतो तुझा महेश बालदीबद्दल ते आहे असतं कसं आहे परत तपास साहेब काय आहे महेश बादली तपास थोडा 5 मिनिट आम्ही जातो, आम्हाला काय नाही फक्त कसं आहे परत तपास. म्हणजे आज मला सांगा, आज एक मुख्य आरोपी भले तो कोण असू दे, बघा संविधान बाबासाहेबांच्या संविधान पुढे कोण मोठा नाही. म्हणून मी काय बोलतो साहेब, फक्त एकच मी बोलतोय की आज कोणीही असू दे, लहान असू दे मोठा असू दे, त्यावेळी त्यांनी नाही दिला, पण आज तो बोलतोय. मग मला एकच विनंती करतोय साहेब, असं नाही का आम्ही नाही तर आम्ही फक्त विनंती करतोय याच्यावरती फक्त जे आहे महेश बालदीचं याच्यामध्ये तुम्ही शेवटची विनंती आहे, शेवटची मारहाण करणारे आरोपी आणि महेश बादली यांच्या व्हिडिओचे CDR करा आणि मग गुन्हा दाखल करा. CDR करा. दुसरी गोष्ट मारहाण झालं साहेब, मारहाण झाल्यानंतर मारहाण करणाऱ्यांनी महेश बादलीला फोन केलेत का? मारहाण करण्यापूर्वी महेश बादलीला फोन थांब ना, हेच मग गुन्हा दाखल होतच आहे. सिनियर जाऊन तिथे मातीना भाग यायला तिथेच गेले म्हणताय ना तुम्हीच गुन्हा दाखल होत गुन्हा दाखल होतो CDR ज्यावेळेस माझ्यावर पहिला गुन्हा दाखल केलेला, आता तो माझ्या बाहेर आईंना पण माहिती, ज्या वेळेस माझ्यावर गुन्हे दाखल केले तेव्हा मी माझा ऑफिस दिलेला, त्यावेळेस नाही माझी चौकशी केली काय नाही. ऐक जरा,
ते त्यावेळेस लगेच आम्ही ऐका फक्त माहितीसाठी पदाधिकारी त्याचे साहेब एक गुन्हे मिनिट. उरणला नाहीतच, त्याचे गुन्हे नावा शेवाला आहेत आंदोलनाचे. मी ते आणि असं आमच्यावर पण आहे साहेब. आता त्यांनी काय केलं माहितीये महेश बालदे काय केलं साहेब? अरे असेल तर आमच्यावर पण आहे. नाही आता महेश बालदे मी डायरेक्ट तोंडावर नाव घेतो. त्यांचं काय चाललं असं माहितीये? ते, लेखी. माझ्या घरातल्यांना धमकी चालू आहे, माझ्या घ्यायचं ते चालू आहे की तुटाफूट करून माझ्यावर वेगळे गुन्हे दाखल करा. आता ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट आहे, याला माफी मागायला तुला मारहाण करणारे आहे. आरोपींचे मोबाईल कसं पुरावा पाहिजे त्यांना? तुला मारहाण करणारे आरोपींचे मोबाईल ते उमेदवार आहेत ऐक ना, नगरपालिकेला. आणि महेश बालदीचा सीडीआर मोबाईल याच्यात चेक करा आणि गुन्हा दाखल करा. आपण ते देऊ. अरे चला. बाई,